नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। हा आपल्या व्हिडिओचा पार्ट 2 आहे। ही जर्नी असणार आहे आता अजमेरपासून तर जयपूरपर्यंतची। या आधीचा पार्ट 1 जर तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा, त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। अजमेर स्टेशनवरून निघाल्यानंतर जवळजवळ 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही जयपूर स्टेशनवरती येऊन पोहोचलो। एक्साइटमेंट तर खूप होती, कारण हे आमचं ड्रीम डेस्टिनेशन होतं ट्रिपमधलं। अनेक वर्षांपासून आम्ही सर्वजण वाट बघत होतो की एकदा तरी आपल्याला जयपूरला जायचं आहे, जयपूर एक्सप्लोअर करायचं आहे। तर फायनली आज आम्ही जयपूरमध्ये येऊन पोहोचलो आहोत। रात्रीचे जवळजवळ 8:30 पावणे 9 झाले आहे। प्रचंड थकलेलो आहोत, पण उत्साहही अंगात तेवढाच आहे। आता जयपूरमध्ये गेल्यानंतर आम्ही हॉटेल तर बुक केलेलं आहे, फक्त आम्हाला स्टेशनपासून हॉटेलपर्यंत पोहोचायचं आहे। तुम्ही बघू शकता, हे आहे जयपूर स्टेशन। बरेच प्रवासी या ठिकाणी या ट्रेनमधून उतरणार आहेत। काही टुरिस्ट आहेत, काही इथले लोकल लोक आहेत। अतिशय छान असं हे स्टेशन आहे। जसं मी मागच्या पार्टमध्ये सांगितलं होतं, जेव्हा केव्हाही आपण नवीन कुठे फिरायला जातो तेव्हा आपण थकतो, पण तो थकवा आपल्याला जाणवत नाही, कारण आपल्या अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी आलेली असते। ती असते ट्रॅव्हल करण्याची। आणि जेव्हा आपण नवीन जागा एक्सप्लोअर करतो तेव्हा तिथले नवीन नवीन एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायला मिळत असतात, तर खूप छान वाटतं। आणि जेव्हा तुमची ट्रिप ही तुमच्या फ्रेंड्ससोबत असते तर ती नक्कीच मेमोरेबल ठरते असं मला वाटतं। तुम्हीसुद्धा जर तुमच्या फ्रेंड्ससोबत कुठे फिरायला गेला असाल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा की तुम्ही कुठे कुठे तुमच्या मित्रांसोबत फिरले आहात। आता मुख्यतः आम्ही वळालो आहे आमच्या हॉटेलकडे। सर्वांना सांगायला नक्की आवडेल की जर तुम्ही जयपूरला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला वेळेवर सुद्धा अनेक हॉटेल्स उपलब्ध होतील, पण आम्ही ऑनलाईन एक हॉटेल आधीच बुक करून ठेवलं होतं। हॉटेलचं नाव आहे हॉटेल LD प्राईम। हे LD प्राईम हॉटेल रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे। तुम्ही ऑटोने वगैरे सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता। तर फायनली आम्ही हॉटेलपर्यंत येऊन पोचलो आहोत। तुम्ही रूम बघू शकता। आता मी तुम्हाला आमची रूम कशी आहे ती दाखवतो। आम्ही डबल बेडवाली रूम घेतली होती। आम्ही 3 जण या ट्रिपला आलेलो आहोत म्हणून। रूम अतिशय स्वच्छ होती, त्याचबरोबर पूर्ण AC रूम आहे। आणि तुम्हाला इथे जयपूरमध्ये आल्यानंतर अनेक ऑप्शन्स बघायला मिळतील। आणि आता दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणजे तर उद्या आम्हाला जायचं आहे जयपूर एक्सप्लोअर करण्यासाठी। तर जयपूरमध्ये फिरण्यासाठी इथे अनेक टुरिस्ट एजन्सीज आहेत, त्यांच्यामार्फत तुम्ही 4 व्हीलर वगैरे बुक करू शकता। आम्ही देखील हॉटेलमार्फत एक लोकल ड्रायव्हर होते, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची जी गाडी आहे ती आम्ही भाडे तत्वावरती घेतली। जे रेंट असतं गाड्यांचं ते गाडीच्या अनुसार घेतलं जातं, आकारलं जातं। या ठिकाणी स्विफ्ट आहे, इटिओस आहे, इंडिका आहे, त्याचबरोबर इनोवा आहे। मोठी फॅमिली कधी घेऊन गेलात तर तुम्ही इनोवा घेऊ शकता, त्याचबरोबर स्कॉर्पिओ घेऊ शकता। वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तर जे तिथले लोकल गाईड होते, ड्रायव्हर होते, त्यांनी आम्हाला ते सगळं समजून सांगितलं की आज आपण कुठे कुठे नेमकं जयपूरमध्ये फिरणार आहोत। आणि अशा पद्धतीने हा आमचा डे 1 इन जयपूर सुरू झालेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही रस्त्याने जाताना बरेच मी व्हिडिओ त्या ठिकाणी शूट केले। तर वेगवेगळे डेस्टिनेशन्स आम्हाला बघायचे होते। जे मला छान वाटलं ते मी माझ्या कॅमेरामध्ये कैद केलं आहे, कारण आय बिलीव्ह की मोबाईलमध्ये कॅप्चर केलेले जे मोमेंट्स असतात ते तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला कधी आठवलं की आपण या जर्नीला गेलो होतो तर निश्चितच आपण ते व्हिडिओज जेव्हा प्ले करून बघतो तेव्हा आपल्या ज्या काही मेमरीज असतात त्या पुन्हा एकदा रिफ्रेश होतात। तर सर्वप्रथम आम्ही जयपूरमधलं जे गणेशजी मंदिर आहे आणि हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत, हनुमानाचं देखील दर्शन घेणार आहोत। आणि हे दोन्ही दर्शन झाल्यानंतर याच ठिकाणी शेजारी लक्ष्मीनारायणाचं देखील खूप सुंदर मंदिर आहे। हे तिन्ही मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या ठिकाणी जयपूरमधला प्रत्येक व्यक्ती येतोच। आणि जे नवविवाहित दाम्पत्य असतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एक नवरदेव नवरी आलेले आहेत या ठिकाणी, ते देखील दर्शन घेण्यासाठी आले आहेत बाप्पाचं। तर हे सगळं छान बघून, इकडचं कल्चर बघून खूप आनंद वाटतं। जयपूरला पिंक सिटी म्हणून देखील ओळखलं जातं। पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर आपण ज्याला म्हणतो। जयपूरला हे नाव का गुलाबी शहर म्हणून पडलं तर हे आपण हळूहळू पुढे बघणारच आहोत। 2 दिवसाची ही आपली जर्नी असणार आहे। आज होल डेमध्ये आपल्याला जवळजवळ 10-12 स्पॉट बघायचे आहे। गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही निघालो आहे हनुमानाचं दर्शन घ्यायला। गणपती मंदिराच्या अगदी लागूनच हे हनुमान मंदिर आहे। अतिशय छान भाविक भक्त या ठिकाणी येत असतात। आणि सकाळची जी छान सुरुवात आहे ती देवदर्शनाने झाल्याने आम्हाला सुद्धा खूप आनंद वाटतोय। जयपूरमध्ये फिरण्याची सुरुवातच ही आपण देवदर्शनाने केली आहे।
अतिशय सुंदर दर्शन अनुभूती आम्हाला या ठिकाणी आली। इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालोय लक्ष्मीनारायण मंदिर बघण्यासाठी। ते सुद्धा अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। या दोन्ही मंदिरांच्या 2 ते 5 मिनिटाच्या अंतरावरती वॉकिंग डिस्टन्स आहे। तर तुम्हाला हे सुंदर मंदिर बघायला मिळेल। जेव्हा केव्हाही तुम्ही जयपूरमध्ये याल तेव्हा या मंदिरांपासूनच फिरायला सुरुवात करा। तसं तुम्हाला जे लोकल गाईड्स असतात, ड्रायव्हर्स असतात, ते सांगतीलच की आपण जे काही स्पॉट्स बघणार आहोत जयपूरमध्ये त्याची सुरुवातच या सुंदर अशा मंदिरांमधून होणार आहे। लक्ष्मीनारायण मंदिराचा जो कॅम्पस आहे तो खूप मोठा आहे, खूप छान इथलं वातावरण आहे। छोटासा गार्डन एरिया त्यांनी मंदिराच्या बाहेर तयार केलेला आहे। मंदिरामध्ये जाताना एक वेगळा अनुभव आपल्याला सगळ्यांना घ्यायला मिळतो। पूर्ण संगमरवरी दगडाने बनवलेला हा जो काही छान परिसर आहे, हे मंदिर आहे, हे तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये। थोड्याच वेळात आपण मंदिराच्या मधला परिसर कसा आहे ते देखील बघणार आहोत। स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका। कमेंट्सद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा। मध्ये व्हिडिओ शूट करायला परवानगी नव्हती तरी मी छोटासा प्रयत्न केला आहे। मूर्तीचा फोटो मी यासोबत अटॅच केला आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे। इथलं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, जे असणार आहे अल्बर्ट हॉल म्युझियम, ज्यामध्ये जयपूरचे जे राजा होते त्यांच्या पूर्वीच्या काळामधला जेवढा काही शस्त्रसाठा असेल किंवा त्यांच्या ज्या काही रोजनिशीच्या जीवनातील वस्तू असतील, बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या आहे। तर या म्युझियमच्या माध्यमातून आपल्याला सर्व पुरातन गोष्टी जयपूरमधल्या बघायला मिळणार आहे। तुम्ही बघू शकता आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत येऊन पोहोचलो आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या कमेंट्स द्यायला विसरू नका। अल्बर्ट हॉल म्युझियमला आल्याबरोबर आधी तुम्हाला तिकीट काढावं लागेल। तुम्ही भारतीय असाल तर तुम्हाला 52 रुपये तिकीट आहे, भारतीय विद्यार्थी असेल तर 22 रुपये आहे, फॉरेनर टुरिस्ट असेल तर 302 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर स्टुडंट असेल तर 152 रुपये तिकीट आहे। अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये आल्याबरोबर आपल्याला खूप छान अशी अनुभूती मिळते। रॉयल्टी आपल्याला इथल्या प्रत्येक गोष्टीत बघायला मिळणार आहे। हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती बारकाईने हे बनवण्यात आलेलं आहे। फोटोजेनिक अशा खूप प्लेसेस तुम्हाला जयपूरमध्ये बघायला मिळतील, त्यातलीच एक म्हणजे ही अल्बर्ट हॉल म्युझियम। 2 फ्लोअरमध्ये हे म्युझियम बनवण्यात आलं आहे। आधी आपण ग्राउंड फ्लोअरला काय काय बघायला मिळते आपल्याला हे बघणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अतिशय छान हे म्युझियम आहे। इथे तुम्हाला गाईडसुद्धा उपलब्ध असतात, तर तुमच्या मनावर आहे तुम्हाला गाईड हवा असेल तर तुम्ही गाईडही घेऊ शकता किंवा तुम्हाला जर फक्त हे म्युझियम एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही स्वतःसुद्धा एकटे जाऊन हे म्युझियम बघू शकता। अतिशय उत्तम पद्धतीने या सर्व गोष्टी पुरातन काळापासून जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। अनेक टुरिस्ट या ठिकाणी येत असतात। महाराष्ट्रातले देखील आम्हाला काही लोक या ठिकाणी भेटले। आम्ही एकमेकांसोबत मराठीमध्ये कम्युनिकेशन करत होतो म्हणून त्यांनी येऊन विचारलं की दादा तुम्ही कुठले आहात। आमच्या भाषेवरून लगेच त्यांनी आम्हाला ओळखलं की आम्ही नाशिककर आहोत। कुठेही जगभरात फिरा किंवा भारतात कुठेही फिरा, नाशिककरांना लगेच ओळखलं जातं त्यांच्या भाषेवरनं। अतिशय छान हे म्युझियम होतं। कधी जयपूरमध्ये येणं झालं तर नक्की अल्बर्ट हॉल म्युझियमला भेट द्या। यानंतर आम्ही याचा जो 2nd फ्लोअर आहे तो बघायला जाणार आहोत, कारण 2nd फ्लोअरवरती एक प्रिझर्व केलेली ममी त्यांनी ठेवलेली आहे। या ममीबद्दलची जास्त माहिती मी व्हिडिओमध्ये नाही घेतली, पण तुम्ही इतर व्हिडिओत सुद्धा सर्च करून बघू शकता की अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये जी काही ममी प्रिझर्व करून ठेवलेली आहे ती कोणाची आहे आणि कधीपासून आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही हे बघू शकता। अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये तुम्ही बघाल ती गोष्ट बघितल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच मनात येईल बघावं ते नवलच, अशीच प्रत्येक गोष्ट आहे। या ठिकाणीच्या खूप साऱ्या आठवणी आम्ही सोबत गोळा करून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट डेस्टिनेशनला। नेक्स्ट डेस्टिनेशन असणार आहे हवा महल, जे ह्या जगात प्रसिद्ध आहे। जयपूर म्हटलं तर पहिले प्रत्येकाच्या मनामध्ये हेच येतं की पिंक सिटीमध्ये गेलात आणि हवा महल नाही पाहिलं मग काय पाहिलं। तर आता आपण निघालो आहोत हवा महल बघण्यासाठी। गुलाबी शहरामध्ये या पिंक सिटी जयपूरमध्ये प्रवेश केल्याबरोबरच या पिंक इमारती तुम्हाला दिसतात। सर्व इमारती हा गुलाबी रंगाचा दगड वापरून बनवण्यात आल्या आहेत, म्हणूनच शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं।
फायनली आपण हवा महलच्या अगदी जवळ येऊन पोहोचलो आहोत. हवा महल आपण मधून नाही बघणार आहोत, तर आपण फक्त बाहेर थांबून या हवा महलाची जी सुंदरता आहे ती अनुभवणार आहोत, कारण मध्ये जाणे इतका आपल्याकडे वेळ नाही आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही खूप सुंदर व्हिडिओज त्या ठिकाणी काढले, त्याचबरोबर आमचं सुद्धा फोटो सेशन त्या ठिकाणी केलं. खूप सुंदर असा हवा महल आम्हाला बघायला मिळाला. तुम्ही जर कधी आलात तर तेवढा वेळ तुम्ही राखीव ठेवा, कारण हवा महल जर पूर्ण बघायचा असेल तर तुम्हाला 2 ते 2.5 तास त्या ठिकाणी नक्कीच लागतील. हवा महल बघून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढे वॅक्स म्युझियम बघण्यासाठी. वॅक्स म्युझियम ही एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याचा व्हिडिओ मी यामध्ये इन्क्लूड नाही केले, त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही याच्या डिस्क्रिप्शनमधून त्या लिंकवर जाऊ शकता, किंवा तुम्ही माझ्या चॅनलला जर व्हिजिट दिली तर तुम्हाला त्या ठिकाणी ते वॅक्स म्युझियम बघायला मिळेल. आता आपण चाललो आहोत आमेर फोर्ट बघण्यासाठी. आमेर फोर्ट बघायला जवळजवळ 3 तास तरी लागतात. तर जयपूरमधले मुख्य 3 किल्ले आहेत. आमेर फोर्ट आहे, नाहरगड आहे आणि जयगड आहे. तर डे 1 मध्ये तुम्हाला आमेर फोर्ट कव्हर करता येईल. आमेर फोर्ट खूप भव्य आहे. आमेर फोर्टला जाण्यासाठी तुम्हाला 2-3 ऑप्शन्स मिळतात. एक तर तुम्ही पायी जाऊ शकता पूर्ण आमेर फोर्ट चढून, किंवा तुम्ही तिथले लोकल जे गाईड असतात त्यांच्यासुद्धा गाड्या असतात. पर हेड 500 रुपीज तिकीट आहे. आणि जर तुम्ही प्रायव्हेट स्वतःची गाडी घेऊन आले असेल जयपूरमधनं, तर तिथल्या ड्रायव्हर लोकांच्या ज्या ओळखी असतात त्या ओळखीमार्फत तुम्ही डायरेक्ट किल्ल्यावरती जाऊ शकता. त्याचे जे काही चार्जेस असतात ते आपल्याला पार्किंगचे द्यावे लागतात, पण सोबत ड्रायव्हर असल्या कारणाने आपल्याला पूर्ण गड वॉकिंग डिस्टन्सपेक्षा कार घेऊन तुम्ही डायरेक्ट वर जाऊ शकता. त्यामुळे खूप सोयीस्कर वाटतं. तर मी तर प्रेफर करेल तुम्ही जेव्हा याल तेव्हा जर तुम्हाला पूर्ण गड एक्सप्लोअर करायचं असेल तर वॉकिंगने जा, किंवा तुम्ही डायरेक्ट ही कार घेऊन गडापर्यंत येऊ शकता. आमेरगडलाच अंबर पॅलेस सुद्धा म्हटलं जातं, आणि जयपूरमध्ये किल्ल्यांपैकी हा सगळ्यात मोठा किल्ला आहे. जेव्हा केव्हा जयपूरला याल तेव्हा आमेर फोर्टला तर नक्की व्हिजिट द्या. आमेरवरती आल्यानंतर तुम्हाला इथे लोकल गाईड्ससुद्धा मिळतील, ते तुम्हाला इथली संपूर्ण माहिती देतील. ती माहिती मी व्हिडिओमध्ये कव्हर नाही करत आहे, कारण तुम्ही या ठिकाणी स्वतः जावं आणि ही जागा एक्सप्लोअर करावी, इथली माहिती गोळा करावी अशी माझी इच्छा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कमेंट्सद्वारे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स देखील कळवा. आमेर किल्ला बघितल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत रिटर्न जयपूरमध्ये, आणि जयपूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला आणखीन काही प्लेसेस एक्सप्लोअर करायचे आहेत. व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त त्याला शेअर देखील करा. आम्ही जी गाडी भाडेतत्वावर केली होती त्या गाडीमध्ये आमेर किल्ल्यापर्यंतचाच आमचा प्रवास ठरलेला होता. तो प्रवास झाल्यानंतर आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो, चेंज वगैरे केलं, आणि तुम्ही बघू शकता आमच्या तिघांचे आउटफिट आता सेम आहेत. आता आम्ही निघालो आहे जयपूरमधलं आणखीन एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे द पत्रिका गेट. हे पत्रिका गेट बघण्यासाठी. पत्रिका गेटला अनेक मूवीजचे शूटिंगसुद्धा होत असतात, आणि खूप छान अशी जागा आहे ती. तुम्ही पुढे जाऊन व्हिडिओमध्ये बघालच. आता पत्रिका गेट बघितल्यानंतर नवीनच एअरपोर्ट रोडवरती सुद्धा एक मेन गेट तयार करण्यात आलेलं आहे, ते देखील आम्ही बघणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि त्याला शेअर करा. आमच्या चॅनलवर जर जयपूरमध्ये ऑटोने फिरण्याची सुद्धा मजा काही वेगळीच आहे. आम्ही ऑटोने या ठिकाणी आलो आहोत. तुम्ही देखील ऑटोचा सुद्धा वापर या ठिकाणी करू शकतात. उबेर ऑटोची सुद्धा सुविधा इथे उपलब्ध आहे. उबेरच्या कॅब्ससुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. तर जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही जर्नी करू शकता. जयपूरमध्ये असलेल्या वेल नोन प्लेसेसपैकी पत्रिका गेटसुद्धा एक महत्त्वपूर्ण अशी जागा आहे, ज्या ठिकाणी अनेक टुरिस्ट आणि त्याचबरोबर लोकल इथले जयपूरमधले जे लोक आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. खूप सुंदर असं या ठिकाणी आर्किटेक्चर आपल्याला बघायला मिळतं. राजेशाही थाट हा जयपूरमध्ये आल्यावर नक्कीच अनुभवायला मिळतो, कारण जयपूरमध्ये आल्यावर तुम्ही एक गोष्ट नक्की अनुभवाल की बऱ्याच ठिकाणचे जे कन्स्ट्रक्शन आहे ते रॉयल्टीने परिपूर्ण असे आहे. पत्रिका गेटचा जो एंट्रन्स आहे तो सुंदर होताच, त्याचबरोबर मध्ये जेव्हा आपण पत्रिका गेटमध्ये एंटर करतो तेव्हा सुद्धा आपल्याला सुंदर अशा कलाकृती या ठिकाणी बघायला मिळतात. एखादा महालच जणू काही आपण एक्सप्लोअर करतो असं आपल्याला वाटतं. तसं बघायला गेलं तर हे फक्त एक गेट आहे, आणि या गेटमध्ये बरेच जण फोटो काढण्यासाठी येतात, व्हिडिओ काढण्यासाठी येतात. त्याचबरोबर मूवीजच्या सुद्धा खूप सारे शूटिंग या ठिकाणी होत असतात. पत्रिका गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर भव्य दिव्य असं गार्डन आपल्याला बघायला मिळतं. या गार्डनमध्ये सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी जयपूरमधले लोक येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी एक इव्हेंट सुरू आहे, काहीतरी म्युझिकल व्हिडिओ आहे, त्याचं लॉन्चिंग या ठिकाणी सुरू होतं. बरेच यंगस्टर्स या ठिकाणी त्यासाठी जमलेले होते. आता हे पत्रिका गेट एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही इथला गार्डनमधला जो परिसर आहे तो देखील अनुभवला.
या ठिकाणी बरेच छोटे छोटे मुलं खेळण्यासाठी आले होते, काही स्केटिंग करत होते, काही योगा करण्यासाठी आले होते. गार्डनमध्ये काही आम्हाला पर्यटकही दिसले, त्याचबरोबर लोकल जे सिटिझन्स आहेत जयपूरमधले ते देखील आम्हाला बघायला मिळाले. काहींशी आम्ही संवाद देखील साधला, कारण यानंतर हे पत्रिका गेट बघितल्यानंतर जे एअरपोर्ट रोडवरती एक नवीन गेट झालेलं आहे ते देखील बघण्यासाठी आम्हाला जायचं होतं. तर इथूनच मधल्या मार्गे गार्डनमधून आम्ही रस्ता बरोबर फाइंड आउट केला आणि आम्ही ते गेट बघण्यासाठी एअरपोर्ट रोडवरती जयपूरमध्ये गेलो. अतिशय उत्तम असं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. बरेच पर्यटक या ठिकाणी आपण बघू शकतो जमलेले आहेत. इंस्टाग्रामवरती सहज एक दिवस रील्स स्क्रोल करताना मला ही जी नवीन गेट आहे एअरपोर्ट रोडवरती ते बघायला मिळालं होतं आणि त्याच मिनिटाला मी ठरवलं होतं जेव्हा केव्हा मी आणि माझे मित्र जयपूरला जाऊ, ही आमची प्लॅन्ड ट्रिप आहे जयपूरची, तेव्हा आम्ही हे गेट देखील बघायला नक्कीच जाऊ. आणि योगायोगासाठी जे पत्रिका गेट आहे त्या पत्रिका गेटपासून हे अवघ्या 2 मिनिटाच्याच अंतरावरती आहे. तुम्हीही जर कधी आलात तर सायंकाळच्या वेळी या गेटला नक्की भेट द्या. हे गेट तुम्हाला कसं वाटलं, किंवा तुम्हीही जर इंस्टाग्रामवरती रील्समध्ये बघितलं असेल हे गेट एखाद्या रीलमध्ये, तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सो अशा पद्धतीने डे 1 इन जयपूर आमचा संपलेला आहे. आता आम्ही निघतोय पुन्हा आमच्या हॉटेलवरती जायला. आज जी गाडी आपण भाडेतत्वावरती केली होती तीच गाडी आपल्याकडे उद्या असणार आहे आणि उद्या आपण राहिलेले जे 2 किल्ले आहेत ते देखील बघणार आहोत. व्हिडिओमध्ये कनेक्टेड राहा, तुम्हाला दोन्ही किल्ल्यांची सफर या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटद्वारे नक्की कळवा. रात्रीच्या वेळी हे गुलाबी शहर कसं दिसतंय हे देखील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. जयपूरमध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे. सगळे शॉप्स या ठिकाणचे रात्री 8:30पर्यंत बंद होऊन जातात. तर तुम्ही जर काही शॉपिंग वगैरे करणार असाल जयपूरमध्ये आल्यावर तर तुम्ही इव्हिनिंग टाईमला 5च्या दरम्यान ती शॉपिंग सुरू करा, म्हणजे तुम्हाला पुरेपूर तो वेळ मिळेल. सो अशा पद्धतीने आपला डे 2 इन जयपूर सुरू झाला आहे. पुन्हा आपण त्याच वेने चाललो आहोत, कारण जे तिन्ही किल्ले आहेत ते एकाच मार्गावरती स्थित आहे. आता तुम्ही बघितलं की गाडीमधून मी तुम्हाला सर्वांना हवा महल दाखवला आहे. तर दिवसाच्या सुरुवातीला सकाळी आम्हाला पुन्हा एकदा हवा महल बघायला मिळाला. अतिशय छान असा अनुभव होता आमचा. गाडीमध्ये प्रवास करताना खूप आनंद वाटतोय, कारण आमच्यासोबत जे ड्रायव्हर आहेत ते इथले जाणकार आहेत आणि बऱ्याच वर्षांपासून ते जयपूरमध्ये हा व्यवसाय करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक पर्यटकांना जयपूरची खूप सुंदर अशी सफर घडवली आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिटेल सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. तुम्हालाही जर कधी जयपूरला जाण्याचा योग आला तर तुम्ही यांना नक्की कॉल करा. एअरपोर्टपासून पण ते फॅसिलिटी देतात पिकअपची आणि रेल्वे स्टेशनपासून पण ते देतात. त्याचबरोबर त्यांना बारीक रस्ते माहीत आहेत जयपूरमधले, जेणेकरून तुम्हाला सुद्धा जयपूर ट्रिपमध्ये खूप सारी हेल्प होईल, जशी आम्हाला झाली. आता आपण ऑन द वे आहोत नाहरगड किल्ल्याला भेट देण्यासाठी. नाहरगड किल्ल्याबद्दल जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतील. या नाहरगडला हॉन्टेड किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. तर या किल्ल्याचं खरं नाव आधी सुदर्शनगड होतं, पण या गडावरती जेव्हा बांधकाम सुरू करण्यात आलं होतं तेव्हा त्या ठिकाणी केलेलं जेवढंही काही बांधकाम असेल ते रातोरात पडून जायचं. तर यामध्ये असं मानलं जायचं की या ठिकाणी नाहरसिंगची जी काही आत्मा आहे ती आत्मा या ठिकाणी या जागेला पछाडते आणि किल्ल्याच्या बांधकामामध्ये अडथळा आणते. ही एक लोकप्रिय समजूत म्हणून या ठिकाणी ओळखली जाते. मूळ गोष्ट काही वेगळी असू शकते. इथे गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. नाहरगडवरती शीशमहाल सुद्धा बनवण्यात आले आहेत. त्याबरोबर एक वॅक्स म्युझियम पण आहे. याची वेगळे चार्जेस आहे. आपण वॅक्स म्युझियम न बघता आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की जयपूरमधलं जे काही प्रायव्हेट वॅक्स म्युझियम आहे ते बघितलं आहे. त्याचा व्हिडिओ मी सेपरेट केलेला आहे, तो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक घेऊन बघू शकता, किंवा चॅनलला जर तुम्ही व्हिजिट दिलं तरी तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये तो व्हिडिओ बघायला मिळेल. तर या नाहरगडावर जाताना आपल्याला जयपूरचं संपूर्ण दृश्य बघायला मिळतं. नाहरगडावरती लोक सायंकाळच्या वेळी जास्त येतात, कारण जयपूर सिटी जी पिंक सिटी म्हणून ओळखली जाते ती आपल्याला पूर्ण त्याचा 360 डिग्रीमध्ये व्ह्यू बघायला मिळतो. आपण या व्हिडिओमध्ये देखील बघणार आहोत की जयपूर वरतून कसं दिसतंय आणि त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये अजून काय दडलेलं आहे. भुलभुलैयासाठी ही हा जो किल्ला आहे तो खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी एक हवेली आहे
त्या हवेलीला काय म्हटलं जातं, त्याचबरोबर या हवेलीमध्ये कोण राहत होतं याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नाहरगडावरती एक वॅक्स म्युझियम बनवण्यात आलं आहे. तर तुम्ही बघू शकता ते वॅक्स म्युझियम आणि शीश महाल या ठिकाणी जेव्हा आपण या किल्ल्यावरती एंट्री करतो त्याच ठिकाणी बघायला मिळेल. इथे तिकीट विक्रीसाठी काउंटर बनवण्यात आलेलं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही बघूही शकता. 800 रुपयाचं तिकीट आहे. आणि जर तुम्हाला हे वॅक्स म्युझियम आणि शीश महाल नसेल बघायचा तर थोडं पुढे चालत गेल्यानंतर तुम्हाला जो मेन पार्ट आहे या नाहरगड किल्ल्याचा म्हणजे माधवेंद्र भवन, तर हे माधवेंद्र भवन तुम्हाला बघायला मिळेल. माधवेंद्र भवनच्या समोरच हा जो काही कुंड आहे, विशाल असं कुंड तुम्हाला बघायला मिळेल. कुंडामध्ये 12 महिने पाणी असतं. पूर्वीच्या काळी याचा गडावरती बराचसा उपयोग केला जायचा. आणि हा कुंड बघितल्यानंतर समोरच तुम्ही बघू शकता की माधवेंद्र भवन आहे. या माधवेंद्र भवनामध्ये एकूण 9 महल बनवण्यात आलेले आहेत आणि हे 9च्या 9 महल एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. अतिशय एकसारखं असं कन्स्ट्रक्शन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर चला एंट्री करूया या माधवेंद्र भवनमध्ये. नाहरगड किल्ल्याला जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी सुदर्शनगड म्हणून ओळखलं जायचं. पण जेव्हा या किल्ल्यावरती बांधकाम सुरू झालं तेव्हा रात्रीतून अनेक बांधकाम केलेल्या ज्या भिंती होत्या, जी तटबंदी होती ती पडून जायची. या किल्ल्यावर जे कामगार होते त्यांना देखील काही वेगवेगळे अनुभव आले होते. त्यातून त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी हवेली आहे ती नाहरसिंगची हवेली आहे. तर त्यांचं आपण या किल्ल्याला नाव दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांची जी आत्मा आहे ती आपल्याला त्रास देते, तर त्याचा त्रास देणं थांबवण्यात. तर अशी जी काही हॉन्टेड गोष्ट आहे ती सर्वत्र जयपूरमध्ये प्रसिद्ध आहे. आणि इथे आल्यावरही तुम्हाला काही गाईड लोक सांगतीलच, टुरिस्ट लोक देखील आपल्याला सांगतात की हॉन्टेड किल्ला के जाना जाता है. तर आम्हाला सुद्धा मजा वाटली ही जेव्हा गोष्ट आम्ही ऐकली. पण एक इथली अशी गोष्ट अनुभवायला मिळाली की तुम्ही कोणत्याही महलामध्ये जा, या 9 महलांपैकी सगळे एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. एक प्रकारचा भुलभुलैयाच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आम्ही तर 3घही जण हरवलो होतो. मी एका महलामध्ये, सर एका महलामध्ये, ज्ञानेश्वर सर, परवेज सर एका महलामध्ये, आणि आम्हाला एकमेकांना शोधायला जवळजवळ अर्धा तास लागला. पण खूप मजा आली. ही जागा एक्सप्लोर करण्यामध्ये जी मजा आहे दुसरी कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे. वरती जेव्हा तुम्ही टेरेसवरती येता तेव्हा तुम्हाला या पूर्ण जयपूर शहराचा 360 डिग्रीमध्ये व्ह्यू बघायला मिळतो. तर आता आपण बघणार आहोत जयपूर शहर, गुलाबी शहर वरतून कसं दिसतंय. नाहरगड किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही निघालो जयगड किल्ला बघण्यासाठी. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जयगड, नाहरगड आणि काल जो किल्ला आपण बघितला आमेरगड, हे तिन्ही एकाच रूटमध्ये आहे. पण डे 1मध्ये तुम्हाला आमेरगड बघायचं आहे, ज्याला अंबर पॅलेस म्हणून देखील ओळखलं जातं. आणि डे 2ची तुमची जी जर्नी असणार आहे तेव्हा तुम्हाला या 2 किल्ल्यांना वेळ द्यायचा आहे. नाहरगड बघण्यासाठी आणि जयगड बघण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रवास करावा लागतो. जयपूरपासून जवळजवळ 17 ते 18 किलोमीटर दूर हे दोन्ही किल्ले आहेत. दोन्ही किल्ल्यांवरती गाड्या जातात. त्यामुळे तुम्ही तिथून गाडी करून आलात तर तुम्हालाही सोयीस्कर होईल. त्याचबरोबर गाडी जर किल्ल्याच्या मध्ये न्यायची असेल जयगडमध्ये तर तुम्हाला एक्स्ट्रा थोडंसं पे करावं लागतं, कारण तोही किल्ला खूप मोठा आहे. तर आधी आपण काय करणार आहोत, आपण तिकीट घेणार आहोत जयगड किल्ल्याचं. आणि जयगड किल्ल्यावरती जे तिकीट्स आहे ते खरेदी केल्यावर गाडीचं सुद्धा वेगळं तिकीट असतं, तेही आपल्याला घ्यायचं आहे. आणि डायरेक्ट आपण जी जयवान तोफ आहे, जयवान तोफबद्दल जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की जगातली सगळ्यात मोठी तोफ म्हणून या जयवान तोफला ओळखलं जातं. तर चला बघूया ही जयवान तोफ कशी आहे. इथे जाण्याचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असणार आहे. खरी तर ही पूर्ण ट्रिपच आमच्यासाठी खूप मेमोरेबल आहे, अविस्मरणीय आहे.
कारण मोस्ट मेमोरेबल अशी ही ट्रिप आम्हाला बनवायची होती आणि तसंच काहीसा प्रवास आमचा गेल्या 3-4 दिवसापासून चालला आहे. व्हिडिओला नक्की एन्जॉय करा, शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर पुन्हा एकदा सांगतो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे व्हॅल्युएबल कमेंट्स आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. फायनली आता आपण जयवंत तोफच्या जवळ येऊन पोचलो आहोत. ही जयवंत तोफ 1720मध्ये बनवण्यात आली होती. तर जयगडमध्ये जे प्रशासक होते जयसिंग द्वितीय यांच्याद्वारे जे मुघल सम्राट होते मोहम्मद शहा यांच्या शासनकाळामध्ये जयगडमध्ये या तोफेचं निर्माण करण्यात आलं होतं. त्याचबरोबर ही जी तोफ आहे ही जवळजवळ 20.2 फुटाची आहे आणि हिचं जे वजन आहे ते 50 टन आहे. हिची भव्य दिव्यता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की तुम्ही एकदा या किल्ल्यावरती या, जयगडवरती या, कारण हिचा जो इतिहास आहे तो खूप म्हणजे जुना आहे. आणि त्याचबरोबर या तोफेचा जो वापर आहे तो फक्त एकदाच करण्यात आला होता, जेव्हा तोफेची टेस्टिंग या ठिकाणी चाललेली होती. या ठिकाणी आल्यावर जेव्हा आम्ही तिची भव्य दिव्यता अनुभवली तर निश्चितच वाटलं की एवढी मोठी तोफ ही आपल्या भारतामध्ये आहे आणि जगातली सगळ्यात मोठी तोफ म्हणून ही ओळखली जाते आणि या तोफेचं नाव आहे जयवंत तोफ. व्हिडिओमध्ये झूम करून मी जे काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो जलमहल होता. जलमहल देखील जयपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे, पण आता जलमहलमध्ये एंट्रीसाठी बंदी करण्यात आली आहे, कारण त्याच्या ज्या भिंती आहेत त्या आता जीर्ण झाल्या आहेत, त्यामुळे कोणालाही त्या ठिकाणी जाण्याची परवानगी नाही. तर आता जयवंत तोफ बघितल्यानंतर आपण पुन्हा एकदा गाडीने या जयगडवरती जे म्युझियम त्यांनी बनवलेलं आहे ते म्युझियम बघण्यासाठी चाललो आहोत. म्युझियममध्ये देखील जे कोणी राजे महाराजे होऊन गेले त्यांच्या काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहे, शस्त्रसाठा, त्याचबरोबर त्यांनी वापरलेल्या बऱ्याचशा वस्तू, त्यांचे फोटोज हे आपल्याला या ठिकाणी या म्युझियममध्ये बघायला मिळणार आहे. किल्ल्यावरती बऱ्याच गोष्टी, बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. तुम्हाला आवड असेल तर तुम्ही तेही करू शकता. राजा सवाई जयसिंग 11 यांनी 1726मध्ये अंबर किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी आश्चर्यकारक रचना उभारली होती. हा जो एक किल्ला आहे तो खूप आलिशान आहे. जर कधी जयपूरमध्ये येणं झालं तर नक्की जयगड किल्ल्याला देखील भेट द्या. या ठिकाणी जो काही शस्त्रसाठा आहे तो म्युझियममध्ये ठेवण्यात आलेला आहे. कधी जयपूरमध्ये आलात तर नक्की हे देखील बघा. त्याचबरोबर जयगड किल्ल्याला विजयाचा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. या सुंदर किल्ल्यामध्ये जे काही त्यांनी शस्त्र या ठिकाणी साठवून ठेवलेले आहेत ते खरंच बघण्यासारखे आहे. छोट्या छोट्या तोफ आहेत, रायफल्स आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. आता या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा या व्लॉगद्वारे तुम्हाला जर खूप चांगलं वाटलं असेल जयपूरमधली जी आमची टूर आहे हे बघण्यासाठी तर नक्की कळवा. त्याचबरोबर मी असं बिलीव्ह करतो की प्रवासामध्ये माणूस जुन्याचा नवा होतो. तर तुम्ही सुद्धा जर कधी प्रवासाला गेले असाल, तुमच्या फॅमिलीसोबत असेल, तुमच्या फ्रेंड्ससोबत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही कुठे गेला होता ट्रिपला. आणि ट्रिपमध्ये कलेक्ट केलेल्या मेमरीज आपण फोनमध्ये नक्की कॅप्चर करतो, पण मनाच्या कोपऱ्यामध्ये साठवलेल्या ज्या मेमरीज असतात त्या आयुष्यभर सोबत राहतात. तरी हा छोटासा केलेला माझा प्रयत्न होता. आमची ही जयपूरची जी जर्नी होती ती तर खूप छान झाली. त्याचबरोबर जयगड फिरल्यानंतर आम्ही रस्त्यातच हॉटेल पवन म्हणून आहे जिथे फेमस डाळबाटी मिळते. आम्ही या डाळबाटीचा सुद्धा आस्वाद घेतला. अतिशय उत्कृष्ट चविष्ट जेवण आम्हाला या ठिकाणी करायला मिळालं. आणि जयपूरमधल्या गोड आठवणी घेऊन आता आम्ही थोड्याच वेळात आमच्या रिटर्न जर्नीला सुरुवात करणार आहोत. जयपूरमध्ये आमचे 2 दिवस खूप छान गेले. त्याचबरोबर आम्ही ज्या दिवशीपासून प्रवास सुरू केला होता तर प्रवासाची बिगिनिंगच इतकी धमाकेदार झाली होती, तर त्याचा एंड पण खूप छान झाला आहे. आता थोड्याच वेळात आमची ट्रेन आहे जयपूर जंक्शनपासून तर मुंबईपर्यंत. पण पुन्हा एकदा जिथून बांद्रावरून सुरुवात केली होती आपल्या ट्रिपला आपण तिथेच जाऊन तिचा एंड करणार आहोत. तर बघूया पुढे काय काय होतंय. स्टे कनेक्टेड. सो फायनली आता आपण निघालो आहोत स्टेशनवर जाण्यासाठी. समोरच स्टेशन आहे. सोबत खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही हा परतीचा प्रवास सुरू करतोय. प्रवासामध्ये आम्हाला अनेक गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, त्याचबरोबर अनुभवायला मिळाल्या. मला असंच वाटतं की आपण वर्षातून 1-2 वेळा तरी बाहेर पडलं पाहिजे, कारण आपल्या या व्यस्त जीवनामधून जर आपण थोडंफार बाहेर पडलो तर नक्कीच आपण जुन्याचे नवे होतो. नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळतात.
आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला खूप अभिमान वाटेल की अरे वा, आपलं भारत देश किती सुंदर आहे. भारतामधले अनेक ठिकाणी जेव्हा आपण एक्सप्लोर करू तेव्हा विशेष गोष्टींची काळजी देखील घ्या. म्हणजे तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर महिनाभर आधी तुम्हाला बुकिंग करावं लागेल. आमच्या या ट्रिपचं जे बुकिंग होतं ते आम्ही 1 महिना अगोदर केलं होतं. खूप छान ट्रेनची सर्व्हिस आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये जो काही अनुभव आपल्याला येतो, नवीन नवीन प्रवासी आपल्याला भेटतात, त्यांच्याकडून पण खूप काही शिकायला मिळतं. तर सोबत या आठवणींचा बस्ता बांधून आम्ही निघालो आहे पुन्हा एकदा निफाडला जायला. आता ही ट्रेन आपल्याला मुंबईपर्यंत आहे आणि मुंबईनंतर आपण पुन्हा जाणार आहोत निफाडपर्यंत, जिथून आपली खरी प्रवासाची सुरुवात झाली होती. आय होप सो तुम्हाला सर्वांना हा ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा. कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला तुमच्या कमेंट्स कळवा आणि तुम्हाला शेअर करावं वाटलं तर नक्की माझा ब्लॉग शेअर करा. आणि नेहमी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. लवकरच अजून नवीन नवीन ब्लॉग्स मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तब तक टाटा, बाय बाय.